थांबा 2 मिनिटं. काय निवेदन दिलं? गेल्या काही दिवसापासून सांज्यामध्ये रेल्वेचं काम चालू आहे. रेल्वेचं काम चालू असताना आमचा जो वहिवाटीचा रोड आहे, ज्या रोडने आम्ही शेतात जातो, ती रोड रेल्वेच्या कामात आला आहे आणि त्यांनी खाणून सगळा रोड बंद केला आहे. मग त्याच्यामध्ये गेल्या वेळेस आम्ही त्याला विनंती केली होती की आम्हाला शेतकऱ्याला यायला जायला, पेरणी करायला, पेरलेलं काढायला रस्ता द्यावा. मग त्यांनी थोडा रस्ता सोडला होता, पण आता त्यांनी पावसाळ्याचं काम आहेत म्हणून तो बी रस्ता बंद केला आहे. मग आम्हाला शेतकऱ्याला जायला यायला, पेरणी करायला रस्ता सोडावा यासाठी आज निवेदन द्यायला आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात आलो होतो आणि तहसीलदार मॅडमला आम्ही ह्याबद्दल बोललो. किती शेतकऱ्यांनी आता फटका बसला? जवळपास 100-150 एकर एरिया आहे की ते पूर्ण एकमेकांच्या जायचंच बंद होतं, शेतात जायचंच बंद होतंय. माझ्यासोबत शेतकरी बी आलेले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन दिले, आता जिल्हाधिकारी काय म्हणले? जिल्हाधिकारी साहेबांनी तहसीलदार मॅडमला सूचना केली आहे की तुम्ही तुमच्या लेवलला बैठक घ्या व शेतकऱ्यांना वहिवाटीला रस्ता उपलब्ध करून द्या म्हणून सांगितलं. आपली मागणी मान्य नाही झाली तर भूमिका काय असणार? आम्ही रस्ता रोको करणार आहोत आम्ही तिथं आणि रेल्वेचं काम आम्ही होऊ देणार नाही. आम्हाला जर पेरता चाललं नाही, जर आमचं पूर्ण एक सीझन वाया गेला आणि शेतकरी शेती पूर्ण कुरडभोय आहे, फक्त पावसावर शेती होती, जर एक सीझन वाया गेला तर आमचं पूर्ण वर्ष वाया जाते. जर त्यांनी आम्हाला पेरायला संधी दिली नाही तर आम्ही तिथे रेल्वेचं काम पूर्ण 100% बंद करू. गट नंबर 75 इथून आम्हाला जायला रस्ता नाही. काय त्याने कालाबे ते सोलला होता ना कडचा रस्ता, ते बी खांदवून त्याने पॅक केला आहे. आता जायला यायला पेरायला आम्हाला रस्ता नाही. याच्याबद्दल आम्ही निवेदन द्यायला आलतो इथं तहसील ऑफिसला, कलेक्टर साहेबाला. किती एकर शेती आहे तुमची? मला थोडी शेती आहे, पण तिथं बी जायला रस्ता नाही. 75 नंबर गट नंबर ह्याकडे त्याला तसाच आहे, रस्ताच नाही आम्हाला कुणाला तिकडं. 150 एकर. आता काय तिथं पेरायची येत नाही, जायला रस्ता नाही, घर आहे ते, लेकरं बाळाला यायला येत नाही तिथून रस्त्याने, जनावर आहे ते, जायलाची ना गेले तिथून. माझं नाव विजय श्रीहरी काशीद सांजा. साध्या शेताकडे जायला आता पाऊल रस्ता सुद्धा म्हणजे चालत जायला सुद्धा रस्ता नाही. तर जगायचं कसं आहे? आमच्या शेतीचा धंदा कसा करायचा? एकूणमेकाच्या शेतातून कोण जाऊ देणार नाही, यायला देणार नाही. मग जायचं कसं? पेरणी करायची कशी? माल बाहेर काढायचा कसा? पेरणी केली तर माल बाहेर निघणार आहे. काय मागणी केली आता आपण? मग आम्हाला रस्त्याची काय? मग रस्ते पाहिजे आम्हाला. कशामुळे? शेतासाठी जायला यायला तर शेतात. रेल्वे अधिकारी काय म्हणते? रेल्वे अधिकारी काय म्हणते? तुम्हाला टॅक्स वाढला म्हणते ती, पुन्हा मग काम तर चालू आहे त्यांचं. हां, आणि आमचं जीवन सगळं शेतीवर आहे, कोरडवर. पाऊस पडला तरच पेरणी होती.